आपण बाजारातून मुळा आणतो आणि त्याचा पाला बऱ्याच वेळेला लोक तिथेच टाकून देतात किंवा घरी आणला तरी काढून फेकून देतात. तर त्याच्याऐवजी त्याचा पळवा म्हणजे एक भाजी होते छान. तर तो कसा करायचा ते सांगते. त्याला पहिल्यांदा मी चिरला, स्वच्छ धुवून चिरला आणि मीठ लावून घेतलेलं आहे. मीठ लावून असं चांगलं कुस्करून असं ठेवलेलं आहे तयार आता हे. नंतर ही भाजणी घेतली एका वाटीमध्ये, ही फोडणी केली आहे. लोखंडाच्या कढईत भाजी केली तर चवीला जास्त छान लागते, म्हणून लोखंडाची कढई घ्यायची. त्याच्यामध्ये हा हिंग घातला, ही हळद घातली आणि आता हा पाला टाकायचा आहे मला. पाला टाकते त्याच्यावरती आणि मीठ तर आता त्याला लावलेलंच आहे आपण. आता राहिलं काय आपलं, फक्त लाल तिखट घालायचं राहिलेलं आहे. तर तेवढं लाल तिखट, लाल मिरची घाला किंवा मग पावडर आपली लाल मिरचीची ती घाला आणि मग चांगलं ढवळून त्याला थोडंसं पाणी सुटतं मग, कारण मीठ घातलेलं आहे ना आधीच, तर त्यामुळे त्याला चांगलं पाणी सुटतंच. आणि ते पाणी सुटलं की भाजणी घालायची. मग हे बघा, आता असं पाणी सुटलं, आता भाजणी घालायची आणि मग झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावरती. म्हणजे मग ते शिजतं, त्या पाण्याच्या ओलाव्याने ती भाजणीसुद्धा शिजून निघते चांगली आणि छान होतो पळवा. भाकरीशी, भाताशी छान लागतो. याचं नाव पळवा काय माहिती नाही, पण असं पळवत पळवत भाजायचा आहे तो. आता मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि 5-10 मिनटं असं झाकून ठेवून नंतर मग बंद करून टाकायचं.